चला तर मंडळी, मोड आलेल्या मटकीची एका सिक्रेट वाटणापासून मी तुम्हाला आज एकदम चमचमीत अशी भाजी दाखवणार आहे, जी की तुम्ही आजवर कधीच खाल्ली नसेल. त्यासाठी इथे आपण ही मटकी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आता हे मटकीला सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं. 1 ते 2 चमचे घाला किंवा 1 चमचा घातला तरी चालणार आहे. त्यानंतर तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये ही मोड आलेली मटकी टाकून घ्यायची. आता तसंच यामध्ये थोडेसे मिक्स कडधान्य देखील आहेत. तुम्ही अगदी फक्त मटकीचा सुद्धा इथे वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडीशी हळद घालायची. हळद आणि मिठामध्ये तुम्ही जेव्हा मटकी फ्राय करताना तेव्हा त्या मटकीला सुद्धा एक छानसा स्वाद येतो. त्यामुळे मटकीमध्ये हळद व मीठ घालायला विसरू नका. त्यानंतर हे आता आपल्याला सतत अशा पद्धतीने हलवायचं आहे आणि थोड्या वेळासाठी फ्राय करून घ्यायचं आहे. मटकीचे मोडल्या गेले नाही पाहिजे किंवा करपले गेले नाही पाहिजे, त्यामुळे गॅसची आच जे आहे ते मिडियम ठेवायचे आहे. खूप हाय हीटवरती जर ही प्रोसेस करायला गेलात तर मटकीचे मोड जे आहेत ते जाऊ शकतात. त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटे छान अशी वाफ देऊन घेऊया. आता मटकीला वाफ बसते, गॅसची फ्लेम एकदम मंद केलेली आहे. तोपर्यंत जे काही सिक्रेट वाटण आहे ते तयार करूया. मीडियम साईजचा एक टॅमॅटो घेतलेला आहे, त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. तसंच लसूण इथे जास्त प्रमाणात घातला आहे. एक पूर्ण गड्डी आपण इथे लसणाची घातलेली आहे. त्यानंतर 2 ते 1.5 इंच आलं घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची भरपूर सारी. तसंच यामध्ये अर्धा चमचा इतके जिरे घालून घेतले आणि आता हे वाटण आपल्याला पाणी न घालता जाडसर असं मिक्सरला फिरवून घ्यायचे. तर येथे तुम्ही पाहू शकता, कुठेही आपण खूप जाड किंवा खूप बारीक केलेलं नाही. अशा पद्धतीने जसं की चॉपरमध्ये आपण बारीक करतो ना, तशा प्रकारे मिक्सरला हे सर्व जिन्नस बारीक करून घेतलेले आहे. आता अशा पद्धतीचं वाटण तयार झालं ना की चव खरंच खूप अफलातून लागते. इथे पहा, मस्त अशी आपली मटकी परतल्या गेलेली आहे व्यवस्थित. आता तिला थोडंसं हलवून घेऊया. आता मटकी परतल्या गेलेली आहे, त्यामुळे काढून घेतली ना तरीसुद्धा चालणार आहे. तर आता ही मटकी आपण लगेचच काढून घेऊया आणि कढई पुन्हा एकदा गॅसवरती ठेवलेली आहे. आता कढईमधलं एक्स्ट्राचं पाणी जाऊ द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं. तेल घातल्यानंतर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. आता पहा, आपण इथे ना जे वाटण तयार करून घेतले ते टाकून घेतलं. तुम्हाला जर मोहरी टाकायची असेल ना तर अगोदर तेलामध्ये मोहरी टाका आणि त्यानंतर हे वाटण घालायचं आहे. आता वाटण घालून झालं की थोडंसं परतवून घेऊया. काय करायचं आहे, हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही वाटण व्यवस्थित परतवून घ्याल ना, तेवढं तुमची भाजी चविष्ट आणि रुचकर तयार होते. तसंच रोजच्या घाईगडबडीत आपल्याला टिफिनसाठी भाजी काय बनवायची किंवा रोजच वाटण-घाटण होत नाही, तर अशा वेळेला ना ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे, झटपट तयार होते आणि रोजच शेंगदाण्याच्या कुट्याच्या सुद्धा भाज्या खायला नकोशा होतात. अशा वेळेला सुद्धा तुम्ही ह्या वाटणापासून ही भाजी बनवू शकता, जेणेकरून ना तुम्हाला म्हणजे कसं वेगळंही खायला भेटेल आणि वेळही कमी लागतो. तर पहा, इथे मस्त असं वाटण परतवून घेतलं, तेल सुटलेलं आहे. त्यानंतर घरगुती मसाला घालायचा 1 चमचा, थोडंसं लाल तिखट घालायचं आणि थोडंसं गरम मसाला घालायचा. आता इथे मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. त्यानंतर पाव चमच हळद घालून घ्यायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ आपण मटकी भाजताना सुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे इथे मीठ घालत असताना थोडं बेतानेच घालायचं. आता हे सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. तर मिक्स केल्यानंतर पाहू शकता, मस्त असा आपला हा चमचमीत वाटण मसाला तयार झालेला आहे. आणि पहा, ही भाजी बनवण्यासाठी ना खाली तुम्हाला 5 ते 10 मिनिटं लागतात, जास्त वेळही लागत नाही. अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही घाईच्या वेळेला टिफिनसाठी ही भाजी बनवून देऊ शकता. तर अशा पद्धतीच्या वाटणांपासून तुम्ही फ्लावरची, बटाट्याची किंवा वेगळी कुठलीही भाजी बनवून देऊ शकता. अतिशय चविष्ट अशा भाज्या या वाटणापासून लागतात. आता यामध्ये जी आपण भाजून घेतलेली मटकी होती ती देखील इथे वाटणामध्ये टाकून घेतलेली आहे. हलकीशी वाटणासोबत मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. फार वेळ परतायची गरज नाही, कारण आपण सुरुवातीला सुद्धा मटकी परतवून घेतलेली आहे. आता यामध्ये पहा, तुम्हाला जेवढ्या प्रमाणात भाजी बनवायची आहे ना तेवढ्या प्रमाणात इथे पाणी घालायचं आहे. तर आपण आता इथे ना पाणी घालून घेणार आहोत. तर जेवढ्या प्रमाणात तुम्हाला भाजी बनवायची असेल तेवढ्या प्रमाणात पाणी घालायचं आहे. तर मी आणखीन यामध्ये पाणी ॲड करणार आहे, कारण इथे पहा, आपल्याला थोडीशी पातळ भाजी हवी आहे आणि यामध्ये ना थोडंसं मला दाटसरपणा वाटला, म्हणून मी आणखीन थोडीशी घातली. त्याचबरोबर आपल्याला पुरेल एवढी तर भाजी बनवावीच लागते, त्यासाठी मी आणखीन पाणी घालून घेतलं. मस्त एकदम चमचमीत भाजी तयार होते बरं का. तुम्ही ही पद्धत ना अगदी मिसळपाव बनवण्यासाठी सुद्धा या मसाल्याचा वापर करू शकता. या पद्धतीने मिसळपाव बनवल्यासही खूप उत्तम अशी ही जो आपली तरी असते ती सुद्धा तयार करू शकता.
इथे सगळ्यात शेवटून 2 चमचे भाजून घेतलेल्या दाण्यांचा कूट घालायचा आहे. यामुळे काय होतं, भाजीला एक छान टेक्स्चर येतं, तसंच भाजीमध्ये थोडासा दाटसरपणा निर्माण होतो, जेणेकरून भाजी अशी पातळ वाटणार नाही. त्यानंतर सगळ्यात शेवटून घालायची कोथिंबीर आणि मस्त भाजीला इथे उकळी आलेली आहे. आता भाजीला उकळी आली त्यानंतर भाजी आपल्याला कमीत कमी 2 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. 2-4 मिनिटं शिजवून घ्यायची. म्हणजे काय होतं, एकसंध भाजी शिजल्या जाते, भाजीमध्ये छान अर्क उतरला जातो आणि मग भाजी चविष्ट होते. भाजी तुम्ही कशी बनवताय त्यापेक्षा तिला कसं शिजवताय यावरती सुद्धा तिची चव अवलंबून असते. तर मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे, पाहू शकता. आता मी तर ही भाजी ना डब्यासाठीच बनवलेली आहे, म्हणजे टिफिनसाठी. कारण सकाळच्या घाई गडबडीत ना रोजचाच प्रश्न असतो की भाजी काय बनवायची. अशा वेळेला मला तर खूप बर्डन येतं, कारण मला 2 टिफिन द्यायचे असतात. त्यामुळेच आज मस्त झटपट अशी ही भाजी बनवली आणि पहा, अगदी 10 मिनिटामध्ये ही भाजी तयार झालेली आहे. आता सगळ्यात पहिले तर मुलाचा टिफिन भरून घेते आणि नंतर सरांना देणार आहे. तर तुम्हाला आजची ही भाजी रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.